दार लावून घे. कसं वाटलं तुला? हा काय नाही, कसं वाटणार आहे मला? हा छान वाटतंय ना. हे बघ, मला तर आता एकदम तरुण झाल्यासारखं वाटतंय. तरुण वाटतंय हो तुम्हाला? हो, मला एकदम तरुणी भेटल्यावर तरुणच झाल्यासारखं वाटेल. अहो, तुम्हाला तसं वाटतंय. मला म्हातारा भेटल्यावर मला म्हातारपण मला असं वाटतंय. अगं असं नाही ना, आपण दोघं जवान झालो आता. लहान पोरं मला मावशी म्हणायच्या ऐवजी आता आजी म्हणतील. हा कसं म्हणतील? वय का माझं आजी बनायचं? अगं बाई, तसं काही होणार नाही, तू टेन्शन काय घेतीये? अहो, तुमच्यामुळे म्हणतील. तुमचं वय पाहिलं का? अगं मी जवान झालो तुझ्या बरोबर लग्न करून. केस काळे केले म्हणजे माणूस जवान होत असतो असं नसतं. हे बघ, माझं नशीब होतं म्हणून तू मला भेटलेली. आलं का लक्षात? मी तुम्हाला भेटली आणि माझं काय नशीब होतं नेमकं की तुम्ही मला भेटले? हां, मी कोणते कर्म केले होते असे चुकीचे की तुम्ही मला भेटले? अगं बाई, आता जे झालं ते झालं. आता मस्त एन्जॉय करायचं. आता आपल्याला हनीमून करायचंय. हनीमून? मग माझ्या घरच्यांना पैशांची गरज होती म्हणून तुम्ही त्यांना पैशांचं लालच दिलं आणि दिलं मला अडकवून. मग आता तुझ्या घरच्यांना लालच दिलं नव्हतं तर तुला मला त्यांनी दिलं असतं का? हा अगं, ही सगळी दुनिया आहे ना, पैशावर चालती. समजलं? काय करते? ए बाई, असं नाराज होऊ नको ना. हा आता आनंदाचा दिवस आहे, माझ्या आयुष्यातला फार मोठा दिवस आहे. हा आली तशी तू चेहरा उतरून बसलेली. आता उभंच राहायचंय का इथे? माझं पाय दुखायला लागले, आता बसायचंय मला. चल. नाही नाही, बसायचं नाही आता. तिकडे जायचं आपल्याला मधी. बसते कशाला? चल चल. चेहरा उतरून बसली. तू अशी नाराज नाराज का ग? हे बघ, तुला आहे ना मी राणीसारखं ठेवणार आहे, जरी म्हातारा असलो तरी. हे जवान मुलं काय, जवान मुलांकडे काय नोकरी असते का? पैसा असतो का? नुसती शायनिंग आहे, कपडे आहे, स्टाईल आहे, पण पैसा आहे का? पैसा आहे माझ्याकडं, तुला सुखात राहता येईल. आता काय सांगू, मला नाही करायचं होतं तुमच्याशी लग्न. हे बाई, लय मूड खराब करू नको बाई, बरं का? आता मस्त आहे ना, आपल्याला हनीमून करायचंय. हनीमून? हा मी आणि तुमच्या सोबत? हो. स्वप्नात पण नाही करणार मी हनीमून. काय बोलते तू? असं चालणारच नाही. हनीमून तुला करावंच लागेल. माझ्या मनाविरुद्ध झालंय लग्न, मी कशाला करू हनीमून? हा, लग्न तर झालंच झालं मनाविरुद्ध, आता हनीमून माझ्या मनाविरुद्ध होऊच देणार नाही मी. मग लग्नाचा काय फायदा? आता ते तुमची चूक, मी काय करू? आता तुम्ही माझ्या घरच्यांना लालच दिले आणि घेतलं ना मला ओढून तुमच्या जीवनात. मला नाही राहायचं. पण हे बघा, मला जाऊ द्या. हे बघ, तू जर बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मग मी बळजबरी करेल. हा बायको आहे तू. असं कसं बळजबरी करणार? बायको आहे म्हणजे काय बळजबरी करणार का? मग तू असे ऐकत नाही ना. आणि मी ऐकणारही नाही. अरे बापरा, काय पश्चाताप झाला बाप. आता तुझ्या घरच्यांना फोन लावून बोलून घेऊ का? हा, ही नाटकं करते म्हणा लहानी मुलला. पैसे वापिस घेऊन गेले मी सगळे. अच्छा, लग्न करायची बोली झाली होती ना? हनीमूनची झाली होती का बोली? अगं लग्नाबरोबर हनीमून सगळं सगळं आलं ना. लग्नाबरोबर काहीच नाही आलं, फक्त लग्नच झालं. पण असं कुठं असतं काय? हा, जास्त बोलू नको, मला काही शिकवू नको. चाल ये चाल. हो, हे बघा ऐका, मला तुम्ही अजिबात नाही आवडत. काय बोलते तू? हा पाय ना, हे नाक एवढं मोठं आहे. हा, डोळे अजून तेजस्वी आहे. हा, केस बघ ना, केस किती भारी आहे माझे. हा, आणि दाढी केलेली चकाचक. हा, बघ ना, काय सगळं पाहिजे? काय केल्यानंतर या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या चालल्या जात नाही, समजलं का? मला ऑलरेडी एक बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करते. बॉयफ्रेंड आहे तुला? हो, हे बघा किती छान बॉयफ्रेंड आहे बघा माझा. याच्यासोबतच माझा हनीमून झालेला आहे. हां, आणि हे बघा, हा माझा बॉयफ्रेंड आहे. बघा किती छान आहे, किती देखणं आहे. आम्ही बघा किती मजा केली बघा. हे बघा, आम्ही मनालीला गेलो होतो. अगं पण तुझ्या घरचे तर बोलले तिला बॉयफ्रेंड नाही, तिचं कुठं प्रेम नाही, काय नाही. अहो, त्यांना पैसे पाहिजे होते ना, म्हणून ते बोलले तसं. हे बघा, गोवाला गेलो. हे बघा, हा बघा, हा आमचा हनीमूनचा फोटो. म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंड सोबत तू हनीमून केलेलं आहे? हो,
बापरे, म्हणजे लग्न न करता? हो. अरे बापरे, मग मला धोका दिला काय तुम्ही? धोका? मग मला मी तुला नाही, तू मला धोका दिला. तू माझ्या जीवनात बळजबरी असा रस्ता काढून घुसला. बापरे, गेलो मी आता, नाही जगत. फसवलं मला, पैसे लुटले माझे. ऐका ना, काय झालं तुम्हाला? छातीत कळ आली, आता मरतोय मी आता, काही अहो, जगत नाही. तुमचं आधी काही मूल बाळ वगैरे होतं का? काहीच नव्हतं माझं. काहीच नाही ना, मग आता ठीक आहे, जा मग तुम्ही आता. कुठं? मरा ना मग आता. आई, कसं आहे, मग सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होईल ना. अरे देवा, भाई बरं झालं गचकला. आता याच्यासोबत राहून राहून मलाच वाटलं असतं की मी म्हातारी झाली असं. सोड, जाऊ दे. आता एक काम करते, बॉयफ्रेंडला बोलून घेते आणि त्याच्यासोबत राहते मस्त इथे. मेला तर मेला, आता त्याचा कोणी वारिसदार नाही, काहीच नाही. सगळी प्रॉपर्टी पण मला भेटून जाईल. अगं फोन लाव, ते डायरेक्ट कुठे उचलते येड्यावानी. डायरेक्ट नको करू ना, थोडा टाइम घे. तुम्ही कन्फ्युज करता ना. फोन लाव बॉयफ्रेंडला, बोलून मी त्या म्हाताऱ्याशी लग्न केलंय. बॉयफ्रेंडला फोन लावते आता. हॅलो, ऐक ना. अरे मी ज्या म्हाताऱ्याशी लग्न केलं ना, तो म्हातारा मेला. अरे मी त्याला ना आपल्या दोघांचे फोटो दाखवले, फिरण्याचे फोटो दाखवले. मग नंतर जेव्हा त्याने हनीमूनचा फोटो पाहिला ना, मग तो डायरेक्ट गच्चकला. जाऊ दे, गेला आता, टेन्शन नाही आपल्याला. आपल्या रस्त्यातला काटा गेला. तू आता एक काम कर, तू येऊन जा इकडे राहायला माझ्याकडे. कसं आहे, आता घरच्यांचंही टेन्शन नाही आणि आता कोणाचंही टेन्शन नाही. ये मग लवकर ये. गेला.